बहिणाबाई विद्यापीठाच्या मार्फत जनजाती समाजाची संस्कृती अस्मिता याचं जतन व्हावं, कारण धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांचे विचार आदिवासी समाजापर्यंत पोहोचले पाहिजे। बिरसा मुंडांनी केलेलं कार्य आदिवासी समाजाला प्रेरित करून मार्गदर्शन करून या चर्चासत्राच्या माध्यमातून निश्चितच संशोधकाच्या माध्यमातून विद्यापीठानं अतिशय चांगला नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेतला असल्यामुळे, चर्चासत्राचा कार्यक्रम घेतला असल्यामुळे मनापासून आमच्या या विद्यापीठाचे कुलगुरू मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो, स्वागत करतो। आणि निश्चितच धरती आबा भगवान बिरसा मुंडाच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं, जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजाला प्रबोधन जे केलं, निश्चितच हे उत्साही राहील, आनंदही राहील आणि या विद्यापीठाचं नाव लौकिक होईल अशी अपेक्षा करतो। विद्यापीठाच्या माध्यमातून माननीय कुलगुरूच्या नेतृत्वामध्ये आदिवासी समाजाप्रती सहानुभूती, प्रेम आणि विश्वास दर्शवून आदिवासी युवक आणि युवती आणि जनजाती परिवाराला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी विविध योजनेची अंमलबजावणी केली। उदाहरणार्थ अकॅडमी या अशा प्रकारचे उपक्रम राबवले। महाराष्ट्र सरकार आदिवासी विभाग 100% या विद्यापीठाला सहकार्य करेल। भविष्यात आदिवासी समाजाचं काम करणाऱ्या अकॅडमी सोबत, मॅनेजमेंट काउन्सिल सोबत, विद्यापीठासोबत निश्चित राहील। मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। उद्घाटनीय कार्यक्रमाला मला बोलवलं, उद्घाटनीय भाषण करण्याची संधी मिळाली, मनापासून त्यांचे आभार मानतो। खूप खूप धन्यवाद। संभाजी भिडेंनी म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय नव्हते। ते मी पाहायला भेटलं नाही, मी प्रवासात होतो। विभागाशी संबंधित प्रश्न आहे सर, तुमच्या विभागाशी संबंधित प्रश्न आहे की जे आदिवासी बांधवांचं जे स्थलांतर होत आहे त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी एक आपण तुमच्या समाजाचं प्रतिनिधित्व करता, आपण याकडे कसं बघता? 100% आदिवासी समाजाची आदिम जमात, कातकरी असो, कोलाम असो, कोरको असो, या समाजाचं होणारं जे मायग्रेशन आहे त्यासाठी हे विद्यापीठ आणि आदिवासी विभाग संयुक्तरित्या कार्य करेल आणि स्थानांतर 100% थांबेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।